संतांनी म्हणावं आमच्यावर उपकार आहेत दुर्जनाचे. आणि खरंय सज्जन वास पहा, जर त्या काळामध्ये माझ्या संतांना त्या दुर्जनांनी दुष्ट लोकांनी त्रास नसता दिला ना सज्जन होऊन, तर आज संतांचं महत्व जगाला कळालं नसतं. जर माझ्या तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवल्या नसत्या मायबाप, तर जगाला कळालं नसतं कोण तुकोबाराय, काय अधिकार तुकोबारायांचा नसता कळाला जगाला सज्जन हो, कोण तुकोबाराय. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे पाया, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. ओल पसरतो पुन्हा उगवतो, ओल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम, सांगून उरतो तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे पाया, जगण्याचा पाया, पाया पाया. अरे कोण तुकोबार आहे, काय अधिकार तुकोबारांचा जगाला कळालं नसतं मायबाप. जर दुष्ट दुर्जन लोकांनी नसता माझ्या तुकोबाराला त्रास दिला, तर जगाला तुकोबाराचा अधिकार कळाला नसता. अरे कुठे राहिलं आमचा भगवानगड. बीड जिल्ह्यामध्ये भगवानगड आज इथून जवळपास 300-250-300 किलोमीटर अंतर. जर त्या काळामध्ये माझ्या भगवान बाबांना सुद्धा त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी नसता त्रास दिला, तर आज सज्जन हो जगाला कळालं नसता अधिकार. कोण ऐश्वर्य संपन्न संत माझे भगवान बाबा. अरे हा फोटो आपण पाहतोय ना, हे महात्मे जगाला भेटले नसते सज्जन हो, लक्षात घ्या. आज या जगामध्ये प्रत्येक साधूला प्रत्येक संतांना दुष्ट दुर्जन लोकांनी त्रास दिला. एक ध्यानात घ्या, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही सज्जन. संतत्व सहजासहजी मिळत नाही, नाही संतपण मिळत हे हाटी. हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण मिळत नाही संतपण मिळत हे हाटी, नाही संतपण मिळत याटी. हिंडता कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण भेटत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवाणी. हिंडता कपाटी राणीवाणी, राणीवाणी. राणीवाणी. संतांच्या जीवनामध्ये संतत्व सहजासहजी नाही प्राप्त झालं मायबाप. लोकांनी जर त्रास दिला नसता तर त्या काळामध्ये आज संतांचं जीवन जगाला कळालं नसतं. ध्यानात घ्या, सहजासहजी संतत्व प्राप्त होत नाही. प्रत्येकाला वाटतं लोकांनी आम्हाला साधू म्हणावं, संत म्हणावं, मोठं म्हणावं, लोकांनी आमचं दर्शन घ्यावं, पूजा करावी. पण एक ध्यानात घ्या, मोठं म्हणून घेणं सोपं आहे, संत म्हणून घेणं सोपं आहे, पूजा करून घेणं सोपं आहे, परंतु त्या योग्यतेचं होणं फार अवघड आहे. सहजासहजी हे होत नाही सज्जन हो. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनात सहजासहजी येत नाही सज्जन हो. दे रे हरी. अरे जर त्या काळामध्ये त्या दुर्जन दुष्ट लोकांनी नसता माझ्या ज्ञानोबारायांना त्रास दिला, तर जगाला ज्ञानोबाराय कोण कळालं नसतं सज्जन हो. नसता कळाला अधिकार माझ्या ज्ञानोबारायचा, नसतं कळालं सज्जन हो या जगाला माझे ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालू शकतात, माझे ज्ञानोबाराय निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात. अरे नसतं कळालं या जगाला की माझे ज्ञानोबाराय
आपल्या पाठीवर मांडे बाजू शकतात म्हणून. प्रत्येक काळामध्ये चांगली माणसं असतात आणि वाईट माणसं असतात सज्जन हो. हर धर्म में धंधे होते हैं, हर धर्म में धंधे होते हैं, हर धर्म में नेकी बसती है. नेकी मानी ईमानदारी. हर धर्म में धंधे होते हैं, हर धर्म में नेकी बसती है. हर देश का अंबर नीला है, हर आंख का आंसू गीला है. मुझसे पूछो तो बात सही, कुछ लोग ही गंदे होते हैं. सगळे लोक वाईट नसतात सज्जन हो, ध्यानात घ्या. परंतु काही लोक असतात ज्यांना सहन नाही होत. जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबाराला नसता त्रास झाला तर नसतं या जगाला कळालं सज्जन हो कोण ज्ञानोबारा आहे. अरे नसतं जगाला कळालं माझ्या ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भाजल्या जाऊ शकतात म्हणून. ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबाराला मांडे खाण्याची इच्छा झाली ना मायबाप, मांडे खाण्याची इच्छा माझ्या ज्ञानोबारांनी 5 वर्षाच्या आपल्या चिमुकल्या मुक्ताईला बोलून दाखवली. मुक्ताईनं म्हणावं दादा कशाला चिंता करताय दादा, आई नसली तर काय झालं दादा, तुमची ताई आहे ना, तुम्हाला आज तुमची ताई मांडे करून खाऊ घालीन दादा. जा आळंदी गावामध्ये, ज्ञानोबारा आळंदी गावामध्ये गेले. काखे झोळी अडकवली सज्जन हो, 4 घर भिक्षा मागितली. पसाभर पीठ घेऊन ज्ञानोबाराय माझे सिद्ध बेटाकडे निघाले. आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात घोड्यावर बसून एक घोडस्वार आला सज्जन हो, नाव त्याचं विसोबा. ज्ञानोबाराला पाहिल्याबरोबर तळपाया चाग मस्तकाला गेली. कडाडला तो विसोबा, ए संन्यासाच्या कार्ट्या, अरे आळंदी गावात येण्यासाठी मनाई केलेली असताना, मज्जाव केलेला असताना काय रस्ता तुमचं काम. हात जोडले माझ्या ज्ञानोबारांनी सज्जन हो काका, आजपर्यंत मायबाप गेल्यापासून, आई गेल्यापासून काका मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही हो काका. आईच्या त्या गोड मांड्यांची आठवण झाली म्हणून 4 घर भिक्षा मागितली आणि पसाभर पीठ घेऊन चाललोय बेटाकडे. अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्यासारख्या संन्यासाच्या कार्ट्यांना व्हावी, ती तर आम्हा विद्वान पंडितांना व्हावी. तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावेत, नाही तर उपवासी रात्र जागून काढावी. घोड्यावरून उडी मारली सज्जन हो. विसोबानं माझ्या ज्ञानोबाराच्या काखीतली झोळी हिसकावून घेतली. एवढ्यावर विसोबा थांबला नाही, ती झोळी फाडली. झोळीतलं जे काही पसाभर पीठ होतं सगळं जमिनीवर सांडलं. एवढ्यावर विसोबा नाही थांबत सजन हो, आपल्या पायातल्या खेटरानं, त्या विसोबानं आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ माती मोल करायला सुरुवात केली. अरे ज्या वेळेला माझे ज्ञानोबारा आहे तो विसोबा पीठ माती मोल करत होता ना मायबाप, त्यावेळेला माझ्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा सुरू झाल्या. कोणाला सांगणार. अरे ज्यांना सांगायचं ते मायबाप जगाचा निरोप घेऊन केव्हाच निघून गेले होते. डबडबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबारांनी तसंच ते मातीमध्ये सांडलेलं वरचं पीठ भरलंय आपल्या झोळीमध्ये घेतलं आणि माझे ज्ञानोबारा रडत रडत बेटाकडे निघाले सज्जन हो. अरे 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई माझ्या ज्ञानोबाराची वाट पाहत होती. आता माझा ज्ञानदादा येईल आणि माझ्या ज्ञानदादाला गोड गोड मांडे मी करून खाऊ घालीन. जसं ज्ञानोबाराय बेटाच्या जवळ गेले सज्जन हो, मुक्ताईनं पाहिलं माझा दादा आलाय. मुक्ताईला आनंद झाला. पण जसं ज्ञानोबाराय जवळ गेले सज्जन हो, ज्ञानोबारायच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पाहिल्या. धावत आली मुक्ताई माझी आणि ज्ञानोबारायच्या कमरेला तिनं कडकडून मिठी मारली आणि विचारू लागली, दादा दादा का रडताय दादा, दादा मारले का तुम्हाला, कुणी शिव्या दिल्यात का, वाईट बोललाय का, दादा सांगा ना, बोला ना दादा, तुम्ही का बोलत नाहीये. ज्ञानदादा 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 दादा दादा. अरे 5 वर्षाची माझी चिमुकली मुक्ताई ज्ञानोबारायच्या कमरेला तिने कडकडून मिठी मारली आणि विचारायला लागली, दादा बोला ना दादा, मारलंय का तुम्हाला, शिव्या दिल्यात का, कोणी वाईट बोललंय का, सांगा ना हो दादा. माझ्या ज्ञानोबारायला वाटलं अरे या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला कसं सांगू मी. अगं मुक्ते 4 घर भिक्षा मागितली, आईच्या मांड्यांची गोड मांड्यांची आठवण झाली. 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ घेऊन निघालो होतो बेटाच्या दिशेनं. अगं मुक्ते रस्त्यानं येता येता तो विसोबा भेटला आणि त्या विसोबानं सगळं पीठ माती मोल केलं ग, माती मोल करून टाकलं. ज्या वेळेला सज्जन हो ज्ञानोबारायांनी ती झोळी घेतली, बाजूला टाकली आणि ज्ञानोबाराय मुक्ताईला म्हणतात, नाही मुक्ते आता या जगाचं तोंड पाहण्याची इच्छा राहिली नाही. आतमध्ये झोपडीमध्ये कुटियामध्ये प्रवेश केला आणि ताटीचं दार हातून बंद केलं, समाधी लावून बसले ज्ञानोबाराय. 5 वर्षाच्या चिमुकल्या माझ्या मुक्ताईच्या लक्षात आलं, दादा
जर माझे ज्ञान दादा आता समाधी लावून बसले ना तर ह्या जगाचं कल्याण होणार नाही. गेली मुक्ताई सज्जन हो दरवाजा वाजवायला लागली. दादा ज्ञानदादा 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 दादा. ओ दादा दादा दार उघडा. दादा नाही उघडलं. ज्ञानोबारांनी दार सज्जन आहोत 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई खिडकीच्या दाराजवळ गेली. खिडकीजवळ जाऊन मुक्ताई म्हणते, दादा तुमच्यासारख्या महान संतांनी दादा जर असं ताटीचं दार बंद करून आतमध्ये बसलं ना दादा तर या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होऊन जातील. दादा योगी पावा नामनाचा ज्ञानोबारायला जवळ जाऊन म्हणते, दादा ताटीचं दार उघडा हो. दादा दादा जर तुमच्यासारख्या संतांनी असं ताटीचं दार बंद करून आतमध्ये बसलं ना दादा तर हे जग अज्ञानाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. दादा दादा संतांनी जरी रागे भरलं ना दादा, जग जरी रागे भरलं तर संतांनी सुखानं पाणी व्हायचं असतंय. दादा विश्वरागे झाले बने संत सुखे वावे पाणी. हे माऊली माऊली वर्षाची चिमुकली माझी मुक्ताई ज्ञानोबारायला धीर देण्याचा प्रयत्न करते. सज्जना हो, जर त्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी तसंच ताटीचं दार बंद करून बसले असते तर ज्ञानोबाराय सज्जन हो तर या जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ भेटला नसता. संतांच्या जीवनात कमी त्रास नाही झाला. अरे नाही, पीठ माती मोल केलं. मुक्ताईनं म्हणावं, दादा नका चिंता करू, आहे त्या पिठाचे मांडे तयार करून देते, जा खापर घेऊन या. खापर नाही मिळालं सज्जन हो. ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ते चिंता करू नको, तुझा दादा आज तुझ्याच हातचे मांडे खाणार आहे. ज्ञानोबारायांनी सज्जन आपले गुडघे जमिनीवर टेकवले, दोन्ही हात समोर टेकवले आणि पाठीवर योग अग्नी प्रज्वलित केला. मुक्ताईनं माझ्या मांड तयार करावं, ज्ञानोबाराच्या पाठीवर टाकावं, मायबाप एका क्षणात मांड बाजून निघावं. जर त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी माझ्या ज्ञानोबाराला त्रास नसता दिला तर या जगाला कळालं नसतं सज्जना हो. नसतं या जगाला कळालं की माझे ज्ञानोबाराय पाठीवर सुद्धा मांडे बाजू शकतात. संतांचा अधिकार जगाला कळाला नसता जर ते दुर्जनांनी त्रास दिला नसता. नसतं कळालं कोण ज्ञानोबाराय, काय अधिकार ज्ञानोबारायांचा. तुझ्या समाधीच्या पुढं कोण ज्ञानोबाराय, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं.
आता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली घुमला गजरा भाळी ज्ञानराज माझी माऊली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावले ज्ञानोबा माऊली समाधीची सावली ज्ञानोबा माऊली समाधाची सावली ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम पाहता रूप तुझ सीन हारपला जर त्या काळामध्ये सज्जन हो नसता संतांना त्रास दिला तर संत जगाला कळाले नसते. म्हणून लक्षात घ्या, जिथं संत आहे जिथं सज्जन आहे तिथं दुर्जन आणि जिथं दुर्जन तिथं सज्जन आहे. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे. अयोध्या पूर्ण सज्जनाची नगरी आहे. पण एक दुर्जन तिथं बी होताच, ज्यानं माझ्या जानकी मातेवर आळ घेतला, आरोप केला. लंका संपूर्ण दुर्जनाची नगरी आहे, पण तिथं सुद्धा एक सज्जन होता. कोण? वा, बिभीषणाच्या रूपानं एक सज्जन होताच. हे बघा, प्रत्येक ठिकाणी जिथं सज्जन आहे तिथं दुर्जन असतात, जिथं दुर्जन तिथं सज्जन आहे. तुम्ही म्हणाल महाराज सज्जन कसे ओळखायचे आणि दुर्जन कसे ओळखायचे? कुणाला म्हणावं दुर्जन? काय लक्षण आहे दुर्जनाचे? ऐका लक्ष देऊन. अकरुणत्वम अकारण विग्रह परधने परयोषित चत्वा स्वजनबंधू सविष्णु सविष्णुता प्रकृती भिद्धी हिरम्मे सुरात्मना. दुर्जन कुणाला म्हणावं? ऐका. अकरुणत्वम, ज्याच्या अंतकरणामध्ये करुणा नाही, दया नाही, त्याला म्हणावं दुर्जन आहे. अकारण विग्रह, विनाकारण थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडायला उठतो, समजायचं दुर्जन आहे. परधने परयोषित चत्वा, दुसऱ्याचं धन हडप करण्याची मानसिकता ज्याची आहे, प्रयत्नानं कष्टानं मिळवायचं नाही, हडप करायचं दुसऱ्याचं, समजावं दुर्जन आहे. ज्या थाळीमध्ये खातो त्याच थाळीला छेद देण्याचं काम करतो, समजावं दुर्जन आहे. जिथं चांगलं काम चालू आहे त्या चांगल्या कामामध्ये त्या चांगलं काम करणाऱ्या माणसाला टांग आडवी घालून तोंडावर पाडण्याचं काम करतो, समजावं कोण आहे? दुर्जन आहे. जर एखाद्या आपल्या प्रयत्नानं मेहनतीनं जर काही बनवत असेल, मिळवत असेल, तर ज्याच्या दुसऱ्याची प्रगती पाहून ज्याच्या पोटात गोळा उठतो, समजावं कोण आहे? दुर्जन आहे. मला वाटतं सज्जन हो असे दुर्जन असतात, काय काय असतात विनाकारण. मला वाटतं हे बघा, आयुष्यामध्ये कधीच कोणाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करू नये. हे सगळं परमात्म्याच्या हातात आहे सज्जन हो. कुणाला रंक करायचं आणि कुणाला राजा करायचे, कोण्या रंकाचा राजा आणि राजाचा रंक बनवायचा नाही, माझ्या परमात्म्याच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. एक चित्र मी काल परवा मुळे महाराज पाहिलं, सोशल मीडियावर एक चित्र पाहिलं बघा. एक माणूस झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माणसानं झाडावर चढू नये, त्यानं उंची गाठू नये. महाराज चिंतामण महाराज, त्यानं उंची गाठू नये, त्यानं वर जाऊ नये म्हणून त्या चढणाऱ्या माणसाच्या पायाला धरून, टंगड्याला धरून हजारो लोक त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतायत. पण एक लक्षात घ्या, हजारो माणसं मिळून सुद्धा त्याला खाली घेऊ शकत नाहीत. का? कारण त्याचे हात माझ्या परमात्म्यानं धरलेले आहेत वर. ज्याचे हात देवानं वर धरलेले आहेत ना सज्जन हो, एक लक्षात घ्या, अख्खं जग जरी टांगड्याला धरून लोंबकाळलं ना तरी त्याला कोणी खाली घेऊ शकत नाही. म्हणून विनाकारण कोणाच्या प्रगतीवर, कोणाच्या मेहनतीवर आणि कोणाच्या मोठेपणावर जळू नये. उलट आपल्या मनाचा मोठेपणा करावा. लक्षात घ्या, हे मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. आखूड विचाराचे आणि आखूड आचाराचे माणसं कधी मोठे होत नसतात सज्जन हो. ज्याला मोठं व्हायचं ना त्याने आपलं मन पहिलं मोठं केलं पाहिजे, दुसऱ्याची प्रगती स्वीकारली पाहिजे. जळणारी माणसं मोठे होत नसतात. एक भक्त होता, जंगलामध्ये गेला, तपश्चर्या केली,
देवाला प्रसन्न केलं. देव म्हणले बोला काय पाहिजे तुम्हाला, काय देऊ सांगा. म्हणे देवा अशी एखादी वस्तू मला द्या ज्या वस्तूकडं मी काही बी मागितलं की मला मिळालं पाहिजे. भगवान म्हणले तथास्तु, लगेच मिळणार म्हणे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही या वस्तूकडे काय दिलं देवाने, एक शंख दिला. शंख म्हणले तुम्ही या शंखाकडे जे मागाल ते तुम्हाला मिळेल. मागायला वेळ लागेल, द्यायला वेळ लागणार नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढं मागितलं ना त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्या गावातल्या लोकांना भेटेल. 10 रुपये जर मागितले तुम्ही तुमच्यासाठी तर गावातल्या लोकांना किती भेटतील, 20 रुपये फुकट. घरी घेतला शंख, घेऊन घरी आला, टेन्शनमध्येच होता जरा, त्याला काही सहन होईना. ते आपल्यामुळं दुसऱ्याचा फायदा झालेला बी काही काही लोकांना सहन होत नाही. मला वाटतं हे बी दुर्जनाच्याच यादीतले. आपल्यामुळं कुणाचा फायदा झाला नाही पाहिजे. मग गेला घरी शंख घेऊन, महिनाभर काही शंखाला मागितलं नाही. त्याला वाटायचं आपल्यासाठी जर काही मागितलं तर मुळे महाराज विनाकारण फायदा गावातल्या लोकांचा फुकट. महिनाभर काही मागितलं नाही. चोपदार 2 दिवस त्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं. बायकोला म्हणलं एक काम कर, मी आता 2 दिवस घरी नाही, या शंखाची रोज पूजा कर, मी येईपर्यंत 2 दिवस. बायको म्हणली चिंता करू नका, जावा निघून. गेला बायकोच्या जीवावर. दुसऱ्या दिवशी बायको पूजा करायला बसली आणि पूजा करता करता आता बाई माणूस त्यांच्या मनात लय वेगळंच काही बी येतं. मग ती बाई माणूस तिनं पूजा केली. पूजा झाल्यावरती म्हणली आता माझा नवरा गेला होता जंगलात तप करायला, काय आणलं म्हणे, घरामध्ये एक शंख आणला. माझ्या समाधानासाठी मला सांगितलं की या शंखाकडे जे मागितलं ते मिळतंय, आणि आजपर्यंत तर काही मागितलंच नाही. ती डोकेबाज होती बाई. म्हणली आज मागूनच बघते म्हणे काहीतरी. पूजा झाल्याबरोबर पुन्हा बसली शंखाजवळ. म्हणली शंखा शंखा, माझ्या या झोपडीचा भला मोठा बंगला होऊ दे. आता मागायला वेळ होती. चाणप महाराज एका क्षणात तिच्या झोपडीचा मोठा बंगला झाला, एअर कंडिशन बंगला. आता हिच्या झोपडीचा एक बंगला झाला, पण गावातल्या लोकांचे 2-2 बंगले. काय म्हणतील असा भक्त निमगावात पाहिजे आपल्या. 2-2 बंगले झाले, 2-2 बंगले. आणि मग महाराज 2 दिवसानंतर हे महाशय गावाला गेलेले पुन्हा गावात आले. गावाच्या फाट्यावर येऊन उतरले. बसमधून खाली उतरल्याबरोबर गावाकडे पाहिलं तर गाव सगळे बंगलेच. त्याची तिथं ट्यूब पेटली. त्याच्या लक्षात आलं, म्हणला नक्की आपल्या होम मिनिस्टरची कमाल आहे. म्हणला ही. घरी गेला तानानं, टेन्शन मध्ये बायकोकडे गेला. नको नको ते बोलला त्या बायकोला, नको नको ते बोलला. ती बायको बी त्याचीच होती. तो म्हणला, ती म्हणली कुठपर्यंत सहन करावा रे, या अशा गळक्या झोपडीमध्ये किती दिवस काढायचे म्हणे. घेतला म्हणे एक बंगला मागून. तो म्हणला अगं तू एक मागितला, पण गावातल्या लोकांना फुकट 2-2 झाले ना. आता ह्याला काय सहन होय ना 2-2 बंगले. मुळे महाराज त्याने काय केलं माहितीये, पुन्हा गेला शंखाकडं. म्हणला शंखा शंखा, माझ्या या बंगल्याच्या चौकामध्ये एक खोल विहीर होऊ दे. आता ह्याच्या बंगल्याच्या एका चौकात एक विहीर झाली. गावातल्या लोकांच्या एका एका बंगल्यात. एवढ्यावर थांबला नाही. ऐका ऐका पुढे ऐका, एवढ्यावर थांबला नाही. पुन्हा गेला शंखाजवळ. म्हणला शंखा शंखा, माझा एक डोळा जाऊ दे. याचा एक गेला. गावातल्या लोकांचे 2ही डोळे गेले. गाव त्यानं आंधळं केलं. घरातून माणसं बाहेर पडले का विहिरीत पाडू पाडू अख्खं गाव मारलं त्याने. एक माणूस औषधाला शिल्लक ठेवला नाही. याला म्हणावं प्युअर दुर्जन, ओरिजिनल दुर्जन. अशी दुर्जन माणसं सुद्धा असतात. ऐका, अयोध्या पूर्ण सज्जनाची आहे, पण एक दुर्जन, लंका पूर्ण दुर्जनाची, राक्षसाची नगरी आहे. अरे पण त्या लंकेत सुद्धा एक सज्जन बिभीषण आहे. काही गोष्टी काही ठिकाणी चांगल्या असतात. राजा रावण 100% दोषी आहे असं नाही. त्याच्या ठिकाणी सुद्धा काही चांगल्या गोष्टी होत्या. लंकेत बी काही चांगल्या गोष्टी होत्या सज्जन. बिभीषणासारखा महान संत हे काय कमी उपलब्धी आहे का? एक लक्षात घ्या, राजा रावणाची नगरी पूर्ण राक्षसाची नगरी आहे. परंतु त्या रावणाच्या नगरीमध्ये सज्जन हो, वारकरी संप्रदायाचे सगळे वाद्य रोज वाजत होते. रावणासारखा छंदी माणूस दुसरा कोणी नव्हता. ध्यानात घ्या, संगीत प्रेमी माणूस राजा रावण. रोज 3 तास मैफिल चालायची. किती? 3 तास. वारकरी संप्रदायाचे सगळे वाद्य त्याच्या दरबारामध्ये वाजायचे. कोणते कोणते? ऐका.
बाजही ताल पखाऊ जवीना नृत्य करही अप्सरा प्रवीणा बाजही ताल पखाऊ जवीना नृत्य करही अप्सरा प्रवीणा नृत्य करही अप्सरा प्रवीणा बाजही ताल ताल म्हणजे टाळ पखाऊज म्हणजे पखवाज आणि विना लावणी मृदंग श्रुती टाळ घोष 3 वाद्य सगळे वाद्य वारकरी संप्रदायाचे वाजायचे आणि नाचत नाचत ते मैफिल तयार झाली की रावण शंकराच्या मंदिरासमोर जायचा महादेवाचं भलं मोठं एक मंदिर राजा रावणाच्या दरबारात आणि तिथं गेला की 10 मुंडक्यापैकी 1 मुंडका तोडायचा आणि शंकराच्या पिंडीवर समर्पित करायचा रावण सज्जन एक नस ठेवायची फक्त त्या मानेची नस तनके तंबुरे में दो सासों के तार बोले राम सिया राम आपलं मस्तक आपल्या हातामध्ये ओंजळीमध्ये घेऊन महादेवाच्या पिंडीवर समर्पित केलं की शंकर भगवान प्रगट व्हायचे सज्जन हातामध्ये डमरू घ्यायचा कडकड 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 आवाज यायचा डमरूचा राजा रावणानं बाजूला बसायचं मायबाप प्याड घ्यायचा हातात पेन घ्यायचा आणि डमरूतून निघालेले एक एक शब्द रावणानं नोट करायचे कसा वाजला महादेवाचा डमरू ऐकायचं तुम्हाला झालंय कीर्तन आपलं आता वेळ बी संपलाय सगळ्यांनी एकदा हात वर करा जोरात एक साथ सगळ्यांनी हात वर करा थोडस मोकळं करा राजा रावणाचे उपकार आहेत आपल्यावर सज्जन हो त्यानं त्या डमरूतला एक एक शब्द नोट करून ठेवलेला आहे त्याचं नाव आहे शिवतांडव स्तोत्र हात सरळ करा सगळ्यांनी A to Z ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा तेरा धाम हो कैलास वाले बाबा हे भीमा शंकर बाबा त्र्यंबकेश्वर बाबा हे नागनाथ बाबा हे वैद्यनाथ बाबा हम करते हैं तुझे प्रणाम शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल गंग की तरंगमाल कुमल नील बाजे हे गौतम पर लाल लाल चंदन की गोर भाल गंग की तरंगमाल मुंडन की कंठमाल मुंडन की कंठमाल हृदय विशाल कजाल रूप विमाल हरदयाल राजे डम 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 डमरु वाजे नाग शेष सर्व साज शंकर महाराज आज तांडव नाचे हे जी भोले महाराज आज तांडव नाचे अद्भुत अतिघटित घाट अद्भुत अतिघटित घाट सुकटित विचलित घाटात तांडव करतनाथ योगी राज नाचे हे जय 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 जपत देव वंदन पद महादेव राम कृष्ण भूम शंकर हर विश्वरूप सर्वरूप साजे बम 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 डमरू आज नाग शेष सर्व साज शंकर महाराज आज तांडव हे जी भोले महाराज आज तांडव नाचे धाधिलांग 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 धिनकत धिनकत धिलांग वाद मयूर मृदंग हन विश्व कमर माथे हे सतन सतन जगत जगत धम मम
मनापासून म्हणा जरा हात वर करून सगळ्यांनी हर 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 धन्यवाद. पकवाज वादकासाठी एकदा टाळी वाजवा सगळे. इति रावणकृत शिवतांडव स्तोत्रम. डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला ना, एक लाईन कंप्लीट कर म्हणलं तरी शक्य नाही महाराज. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुवताम स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांधकांतकांतकम तमंतकांतकम भजे. कळलं सगळ्याला? भजे 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 भजे. बस एवढं कळलं तरी खूप झालं. बाकीचं काय करायचं? राजा रावणानं हे डमरूतून निघलेले शब्द आहेत. हे शिवतांडव आहे सज्जन हो. हे तोंडानं म्हणणाराला बी तितकंच पुण्य आहे आणि कानानं ऐकणाराला सुद्धा तितकंच पुण्य आहे. इतकं पवित्र आहे. माणसाचं जीवन पवित्र करण्याची ताकद या शंकराच्या शिवतांडव स्तोत्रात आहे. मुळे महाराजांनी आल्याबरोबर सांगितलं, म्हणले महाराज तेवढं ते शिवतांडव स्तोत्र म्हणा. काही म्हणा नाही ते नका म्हणू, पण शिवतांडव स्तोत्र फार गोड आहे. एक 5-7% सुद्धा नाही म्हणलं मी सज्जन हो. एवढं मोठं आहे सगळं. त्या सगळा लवा जमा पाहिजे, मग जरा मोकळं पाहिजे वातावरण आहे ना, मग मजा येते त्याच्यामध्ये. मला सांगण्याचा भाग एवढाच आहे सज्जन हो. जिथं सज्जन आहे तिथं दुर्जन आहे, जिथं दुर्जन तिथं सज्जन. संत कसे ओळखावे, सज्जन कसे ओळखावे, तुकोबाराय म्हणतात, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसाना ही हिन कवने अंग, दीपाना ही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. त्या चंदनाचे अनेक गुण आहेत सज्जन हो. पहिला चंदनाचा गुण, आपल्या सहवासात येणाऱ्या झाडाला ते चंदन बनवतं. दुसरा चंदनाचा गुण, स्वतः झिजतन जगाला सुगंध देतं. तिसरा चंदनाचा गुण, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये एकच थेंब जर चंदनाचा टाकला, एकच थेंब उकळत्या तेलाच्या कढईत, पूर्ण तेलाला थंड करण्याची ताकद एकच थेंबात आहे. ओरिजिनल ते चंदन पाहिजे. 52 कसी चंदन म्हणतात त्याला. म्हणून या गुणामुळं त्या चंदनाला सोन्याच्या भावाची किंमत आहे. आणि हा जो दर्जा त्याचा आहे, तेच गुण तुकोबाराय म्हणतात. संतांच्या ठिकाणी आहेत. पुन्हा दिव्याची उपमा दिली ती बी कमी वाटली, परिसाची उपमा दिली ती बी कमी वाटली. शेवटी तुकोबाराय म्हणतात साखरेसारखं जीवन आहे. म्हणले साखरेची उपमा सुद्धा कमी आहे. कारण कधी कधी साखर कारखान्याच्या चेअरमनचा आणि साखरेचा 36 साकडा असतो. सगळ्यांना साखर जमत नाही. किती बी शोधून बघा, तुकोबाराय म्हणतात एक बी अवगुण तुम्हाला शोधून बी सापडणार नाही. तुका म्हणे तैसा सजनापासून, हा तुका म्हणे तैसा सजनापासून, तुका म्हणे तैसा सजनापासून, हा हा पाहता गुण मिळे जीना, पाहता गुण मिळे जीना, दीपा नाही पोटी अंधकार, दीपा नाही पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, हरी बोल, अवघी गोड, अवघी गोड, अवघी गोड, अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपानाही पाटी पोटी अंधकार, दीपानाही पोटी अंधकार, रखवाये विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, हरि जय जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, जय जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, जय जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये,
जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा